राम कृष्ण हरी गोविंद मुरारी पांडुरंग पांडुरंग वासुदेव हरी जय जय नारायण हरी वासुदेव हरी जय जय नारायण हरी राम कृष्ण हरी गोविंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी वासुदेव हरी जय जय नारायण हरी वासुदेव हरी जय जय नारायण हरी नारायण हरी जय जय पांडुरंग हरी नारायण हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी पांडुरंग 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 हरी Hare
धाम की जय, श्री सिद्धेश्वर भगवान की जय, श्री वृंदावन बिहारी लाल की जय। हरि ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशमार्थिवदम् यो अन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताः संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना तन्यामुश्च हस्तचरणश्रवणत्वदादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्व समर्पणेन आनन्दाभ्यां श्रुतिमार्गदर्शैः नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्वमणि पुस्तका विधेष्टपत्ने कमलासनं प्रिया सरस्वती समचरण सरोजं सान्द्रनीलापोदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना करुणतुलसीमाला कन्धरनिकण्डनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वन्देन्द्रस्त्रीणां पादरेणुभीक्ष्णशः यासां विगतो दीपं नातिभुवनत्रये माधुर्यरसकल्लोलां शिवशक्ते करूपिणी अमृतान्धवाक्खायो वन्दे ज्ञानविष्णुम्। ॐ वासुदेवाय ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्तात्मा ब्रह्मचित्कला। आनंदगंध भगवंताचं दिव्य स्वरूप अधिष्ठान रूपाने या ठिकाणी असलेल्या सर्व देवतांच्या चरणी विनम्र वंदन। श्री रुक्मिणी पांडुरंग भगवंताचं एक रसमय प्रेम स्वरूप असलेल्या सद्गुरु ज्ञानराज माऊलींच्या चरणी विनम्र वंदन। हृदयस्थ सद्गुरु पूज्य काकाजींच्या चरणी विनम्र वंदन। उपस्थित सर्व ब्रह्मवृंद, गायक वादक वृंद आणि मायबाप असलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र नमस्कार। भगवती ज्ञानेश्वर माऊलींची ही चरित्र गाथा गात गात आपण आपल्या अंतःकरणाला आणि वाणीला पवित्र करीत आहोत। भगवंताला आपण प्रिय व्हावं, देवाला आपण आवडावं असं जर व्हायचं असेल लक्षात ठेवा, साधूंच्या कथेशिवाय दुसरा पर्याय नाही। भगवंतानं ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात मला सगळ्यात जास्त कोण आवडतं याबद्दल केलेलं जे वर्णन आहे
हे वर्ण घ्यायचे. हेही प्राणा परुदे आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्तांच्या चरित्राचं प्रशंसन करणं, प्रशंसा करणं, ज्याला अगत्याचं वाटतं त्याच्या इतका दुसरा मला या जगात कोणी आवडत नाही, मला तो प्राणापेक्षा प्रिय आहे असं भगवंताचं स्वतःचं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींची कथा, नाथ महाराजांची कथा, तुकाराम महाराजांची कथा आपण जर ऐकायला लागलो तर आपल्या नकळत आपण देवाला आवडणारे होत असतो. म्हणून तरी कथा ऐकली पाहिजे, खूप प्रेमाला ऐकली पाहिजे, हातात ताण आणून ऐकली पाहिजे. आपण बघत होतो त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी अंजनी पर्वताच्या गुहेमध्ये सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्या अंतःकरणामध्ये त्या बोधाचा प्रकाश गहिनीनाथांनी केला. घरी सगळा हाहाकार होता, सगळं शोक होता, निवृत्ती गेला. पण आज एक मंगल प्रभात उजाडली होती की या दिवशी सकाळच्या वेळी निवृत्तीनाथ त्या गुहेतून बाहेर पडून प्रवास करीत करीत पर्वतावर खाली उतरले. दानोबाला खेळता खेळता त्यांनी पाहिलं आणि धावत 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 आले. बाबा बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझा दादा असा वाघाने खावा असा नाही, बघा तिकडून माझ्या दादा येतो. काय आनंद झाला म्हणून सांगू. रुक्मिणीमातेचं कोविस दिलं, किरजू केल्यानंतर त्याला पुन्हा पाहिली. तर त्याला कळलं ती कुठे गेला होता. सगळे निवृत्तीनाथांना आजूबाजूला बसले, दादा कुठे गेला. तर बंद विचारतात. सोबत सगळ्यांना सांगितलं तुम्ही थोडं थांबा. रुक्मिणी मातेला चिडून आणि त्यानंतर निवृत्तीनाथांनी विठ्ठल आपल्या कुळाला मिळालेलं मोठे पण सांगितलं. बरं समाजानं बाहेर काढून टाकलेले हे कोण आहे, पण या गुरुतत्वानं ज्ञानाचा प्रवाह पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याकरताच करता योग्य म्हणून या कुळाची निवड केली. या कुळाची माहिती ज्ञानराजांच्या हे लक्षात आलं. ज्या दिवशी निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला हे ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं, त्या दिवशीपासून आता दादा म्हणून ते त्यांच्याकडे पाहत नाही, श्री गुरु म्हणून निवृत्तीनाथांकडे ज्ञानोबाला पाहू. आता मला जे मिळायचे ते यांच्याकडून मिळणार. एक दिवस निवृत्तीनाथांचे चरण पकडले. हे गुरुदेवा, आता या जीवाचा उद्धार करा. आता या जीवाला गंतव्य स्थान दाखवा. ज्ञानोबांना विनंती करीत होते. निवृत्तीनाथांच्या अंतःकरणाला पाझर फुटत होता. औदुंबराच्या वृक्षाखाली त्या ब्रह्मगिरीच्याच परिसरामध्ये एका ज्ञानोबाला नेलं. ज्ञानोबा परब्रह्म एक व्यापक आहे. बरं अहमेवा समेवाग्रे नान्यत् सदसत् परम पश्चादहंयदेतच्च योग शिष्येत तसंच. श्लोकी भागवतामध्ये त्याच्या प्रकारानं उपदेश केलेला आहे. परब्रह्माच्या व्यापकतेचं
असत्यतेचं वर्णन, मायेच्या असत्यतेचं वर्णन, भगवंतांना ओळखण्याच्या रीतींचं वर्णन, हे सगळं ज्ञानोबारायांना सगळं सांगण्याची गरजच नव्हती. तो म्हणतात कपिल ओळखणारे भगवान, ते म्हणतात ज्ञान. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड पदवीव देतो. वासुदेवची होतो अखंड पदवीव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी हे केलेलं वर्णन. ते म्हणतात ज्ञानदेव चतुरक्षरी जपहा करितु सर्वज्ञ. ज्ञानात ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांगीर होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानात विने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड. लक्षात ठेवा, आजच्या वेळेच्या मर्यादेनं आपल्याला कोणत्याही प्रसंगामध्ये रमता येणार नाहीये. पण अगदी याचं रहस्य आपल्याला सांगून जातो. ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे ज्ञान ज्याचा देव आहे किंवा ज्ञानाचा जो देव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान ज्यांचा देव आहे असं नाही, ज्ञानानं ज्यांना देव मानलेलं आहे अशा प्रकारचे ज्ञानेश्वर. ज्ञानात देव मान सहजतेनं मिळालेला उपदेश आहे, सहजतेनं गवसलेली रहस्य आहे. आणि ती रहस्य स्वतः पूर्वी उरली नाही. तो हा तू घेऊन आघवा कळी गिळी तयाची वार. सर्व प्रकारी धावा करी पार देवी. आधी चितवतो कृपाळू घरी गुरु आत्मेचा कोरू. जाला दैसा वर्षा काळू खवळणे मेघा. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा यांना ज्ञान कसं दिलं याबद्दलचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात की ज्याप्रमाणे इतर वेळी ढग येतात आणि वर्षा काळात ढग येतात, पावसाच्या काळात ढग येतात. पावसाच्या काळात आलेले ढग खवळलेले असतात, किती वर्षाव करून किती नाही असं त्यांना होत असतं. या प्रकारेच श्री गुरूंच्या आज्ञेनं निवृत्तीनाथ महाराज माझे श्री गुरु त्यांच्या गुरूंच्या आज्ञेमुळे मला किती देऊ आणि किती नाही असं त्यांना झालं. ज्ञानाची परंपरा सांगते. आदिनाथांपासून भगवती उमेगा सांगण्याच्या निमित्तानं मत्स्येंद्रनाथांपर्यंत नाथपंथी हे ज्ञान पुढे गेलं. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलं, गोरक्षनाथांनी दैवीनाथांना दिलं, दैवीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. निवृत्तीनाथ म्हणतात आता हे घे आणि आता एका शिष्याला द्यायचं असं करून दिलं. आतापर्यंत आम्ही मर्यादा पाळली, पण
कलियुग सुरू झालेलं आहे. आता एक शिष्य एक गुरु नाही, आता सगळ्यांना हे ज्ञान मुक्त हस्तात वाटायचंय. जे येईल त्याला द्यायचंय, याकरता सगळ्यांना अधिकारी बनवायचंय. याकरता मी तुला ज्ञान देतो असं ज्ञान दिलंय. ज्ञानोबा आधीच तेजस्वी आहे, पण त्या ज्ञानानंतर तेज अधिक वाढलंय. तेजस्वी बनले, करारी बनले, स्थिर दृष्टीचे बनले, अनुभवाचं अमृत हृदयामध्ये अनुभवणारे बनले. ज्ञानोबारायांचं हे स्वरूप अलौकिक आहे. त्यानंतर हा सगळा परिवार आता आपल्याला जे व्यवसाय होतं ते गवसलं. निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वराच्या या कुशीत राहून त्र्यंबकेश्वर स्वतः ज्ञानमय आहे. त्यांनी त्या ज्ञानाच्या परंपरेचं वर्णन आपल्याकडून करून घेतलं. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट मानून आता तिथून निघाले, आळंदीत आले. ब्राह्मणांना विचारलं आता काय करावं, मुलांच्या मुंजी करायच्या. ब्राह्मणांनी स्पष्ट सांगितलं, विठ्ठल म्हणतात तुम्हाला जे प्रायश्चित्त आहे ते प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त आहे. आम्हाला दुसरं प्रायश्चित्त दिसत नाही. याचा विचार तुम्ही करा आणि आपलं हे करून घ्या. मुलांकरता तुम्ही पैठणला जा. तिथं मोठी ब्रह्मसभा आहे. ती सभा, ते न्यायालय, ते कोर्ट तुम्हाला निर्णय देईल. आणि याकरता आपण विठ्ठलो विप्रवरैरगानी, विठ्ठल म्हणता आपल्या मुलांना घेऊन प्रतिष्ठानपुरा पैठणा आले. मोठं पर्व आहे. आता जसं सिंहस्थाचं पर्व येत आहे ना, तसं त्यावेळी अर्धोदय पर्व आलं. अर्धोदय पर्वामध्ये अगदी आपल्या घरातल्या अंगणातलं पाणी सुद्धा गंगेच्या योग्यतेचं असतं असं म्हटलं जातं. असा हा पर्व काळ. आणि या पर्व काळामध्ये जेव्हा काशीचे सगळे विद्वान आलेले आहेत, मोठी सभा बसली आहे. आणि या सभेमध्ये जेव्हा यांचा प्रश्न आला, खूप विस्ताराचा विषय. प्रश्न आल्यानंतर ब्राह्मणांनी सांगितलं, डोंटाळून एक करा, तुम्ही जर संन्याशाची संतती आहात तर तुम्ही इथून पुढे लग्न करू नका. आणि दुसरी गोष्ट आहे की लग्न करायचं नाही आणि आपलं जीवन भगवंताच्या भजनामध्ये घालायचं. समोरून जो येईल त्याला नमस्कार करा. निवृत्तीनाथांनी ऐकलं, ज्ञानोबारायांनी ऐकलं, सोपादेवांनी ऐकलं. ऐकून निवृत्ती संतोषाने चित्ती, खूप आनंद झाला. काय सांगितलं होतं? सगळ्यांना नमस्कार करायचा, लग्न करायचं नाही, संसार टाकायचा. मला सांगा, जो येईल त्याला नमस्कार करायचा म्हणजे प्रतिष्ठा संपली, वाकून राहायचं, आपली प्रतिष्ठा काहीच नाही. आणि लग्न करायचं नाही, भोग संपले. सामान्य मनुष्याच्या जीवनातून भोग आणि प्रतिष्ठा वजा झाली की त्याचं जीवन शून्य होतं. पण अशा प्रकारचं जीवन मिळाल्यानंतर आनंद ज्याला होतो त्याला साधू म्हणावं. साधू असते. या चारही भावंडांना खूप आनंद झाला आणि चारही भावंडांनी निर्णय केला की आपण आता असंच राहायचं. सगळी सभा आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत होती. सगळ्यांना असं वाटलं होतं की जेव्हा असा निर्णय केला जाईल की तुम्ही लग्न करायचं नाही, सगळ्यांना नमस्कार करून राहायचं, तर ते काय गयावया करतील. काय हो असं करू नका ना, हो आम्हालाही मन आहेत ना, आम्हाला शरीर आहेत ना, आम्ही आता तरुण व्हायला लागलो ना, आता आम्हालाही लग्न करावं वाटतं ना, जन्मभर असा घालायचा, हे काय सोपं आहे का, असं म्हणतील असं वाटतं. पण त्यांच्या आत्मविश्वासामध्ये तसोभरही कमी नाही हे ब्राह्मण पाहतात. आश्चर्य वाटलं.
अरे आज आम्हाला जे जमत नाही, आम्ही भोग आणि प्रतिष्ठेशिवाय राहू शकत नाही. अजून ऐन तारुण्यात आलेली ही मुलं, पण आज ते म्हणतात आम्हाला आनंद आहे. काय अधिकार संपादन केला असेल, काय मोठे पण संपादन केलं असेल. अरे बाबा तुमची नावं काय? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे सांगितल्यानंतर मात्र निवृत्ती काय, ज्ञानदेव काय, सगळे विचित्र अर्थ. आणि एकानं म्हटलं अहो काय विचारता का तुम्ही, बघा बघा तो पखाल घेऊन तो रेडा येतोय ना, त्याचंही नाव ज्ञान आहे. या ज्ञानात त्या ज्ञानात काय फरक आहे? ज्ञानेश्वर माऊलीने एक वाक्य उच्चारलं, रेडियात आम्हा काही किंचितही भेद नाही. रेड्या काय म्हणतात, काय भेद? अरे वा, वेदांताच्या गोष्टी करता येतात वाटतं. खरंच याला मानल्यावर तुला मागणं होणार आहे, तुला लागणार नाही. माऊलीने सहज म्हटलं, जर आमच्यात आणि त्याच्यात भेद नाही तर ते का होणार? त्याच्या पाठीवर सपासप मारायला सुरुवात केली. तो चिवळ उठी. ज्ञानदेवा, ज्ञानोबाची पाठ कोमल आहे, तिच्यातून रक्त वाहित. मुक्ताईला जोरात ओरडून सांगितलं, नका ओरडू, नका नका, तुमच्या नावाला त्रास देऊ. शेवटी सगळ्या ब्राह्मणांनी म्हटलं, हे तर ठीक आहे, याच्या मुखातून काही बोलू दाखवशील का? बाकीच्या म्हटलं, बाकी काही बोलू नका, वेद बोलवता येत असतील तर बघा. आणि त्यावेळी ज्ञानोबारायांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून, जो रेडा अत्यंत बुद्धिहीन आहे, त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वती कांता हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा निंबाळा ज्ञानोबा माझा. सगळ्यांनी जय जयकार केला. बोलिये ज्ञानेश्वर महाराज की जय जयकार मोठ्याने करा. ज्ञानेश्वर महाराज की. सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना साष्टांग नमस्कार करू लागले. वयं मूर्खात्मानः चाज्ञान मोह संवृताः वेदशास्त्राभिमानेन दूषिता भगवत्या. आमची चूक आहे, आम्हाला पदरात द्या अशी विनंती करतो. त्यानंतर त्यांना सन्मानपत्र, शुद्धीपत्र दिलं गेलं. काही काळ पैठणामध्ये निवास केला ज्ञानोबारायांनी. काही काळ आपेगावला गेले आणि आता साधारणतः 16व्या वर्षात पदार्पण करीत असतानाच आपेगाव आले. रस्त्याने निघाले असताना रस्त्यात देवासा काढला. मध्ये अनेक प्रसंग आहेत. असो, तेव्हा परवरीच्या तीरावर आले आणि प्रवरीच्या तीरावर बसलेले असताना ज्या ठिकाणी
भगवती मोहिनीनं सगळ्या देवांना अमृताचं वितरण केलं. तेच ठिकाण या ज्ञानाबाईंनी परमामृताचं वितरण करण्याकरता निवडलं. गीतेचं परमामृत, ही गीता आहे परमामृत चिनाकाशीचे. ज्ञानेश्वर समोर एक सुवासिनी येत होती, पाहिलं, तिने नमस्कार केला. माऊलींनी म्हटलं, सौभाग्यवती भाऊ, कोण ती? सच्चिदानंद बाबांची. हा आशीर्वाद या जन्मात करता येईल की पुढच्या जन्मात करता? म्हटलं, आमच्यावर अविश्वास नाही, अविश्वास नाही. तर मागून जी प्रेतयात्रा येते, त्या प्रेतयात्रा माझ्या पतींची आहे आणि त्यांच्या बरोबर सती जायला निघाली. ज्ञानोबाबांनी प्रेत खाली ठेवायला लावलं. सच्चिदानंद बाबा उठा. एक वाक्य फक्त उच्चारलं गेलं. त्रैलोक्याच्या जीवनावर त्यांची कशी कमांड आहे हे दिसलं. तत्काळ सच्चिदानंद बाबा उठून बसले. त्या किरडीवरच उठून बसले. तिथून त्यांना बाजूला घेतलं. सच्चिदानंद बाबांनी सगळ्यांना सांगितलं, तुमच्या दृष्टीने मी मेलो, तुम्ही मला पोहोचवलं. आता त्या ज्ञानराजांनी मला उठवलं, त्या ज्ञानराजांकरता हे माझे जीवन असणार. निवृत्तीनाथांनी म्हटलं, ज्ञानोबा, अरे या जगात ज्ञानाच्या परंपरेचं वहन सामान्य समाजाच्या मनाचा विचार करून झाला पाहिजे. असा एखादा ग्रंथ निर्माण केला. गुरुजींची आज्ञा घेतली. सकाळची वेळ होती. आपण जो खांब पाहतो ना, त्या खांबाला टेकून ज्ञानोबा बसले. समोर निवृत्तीनाथ बसले, मुक्ताई बसली, सोपान काका बसले, निवासातले काही लोक येऊन बसले. सच्चिदानंद बाबा लिहिण्याकरता बसले आणि ज्ञानदेवांच्या अंतःकरणातून एक सिद्धांत स्फुरित झाला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा शते बारोत्तरे तै टीका देवी ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेख तू दाला. पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वा सुखी सर्वा भूती संपूर्ण होई. श्रीमद भगवद्गीतेवर आजपर्यंत अशी टीका कधीच झाली नाही, कुणीच केली नाही. अशा प्रकारची टीका मराठी भाषेला मान देत ज्ञानोबारायांनी पूर्ण केली. सगळ्या रसांनी परिपूर्ण असलेली, सगळ्या शास्त्रांच्या चिंतनानं परिपूर्ण असलेली, वेदांत शास्त्राची रसभरीत कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ असलेली, इतिहासाची रचना ज्या त्या ठिकाणी प्रगल्भपणे जिच्यात मांडली गेली अशी, आणि त्याचबरोबर सामान्यातील सामान्य मनुष्याला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये जे घडत असतं ते साध्या साध्या दृष्टांताने पटवून देणारी अशा प्रकारची ज्ञानेश्वरी निर्माण. मनुष्याच्या जीवनाचं सर्वोत्कृष्ट सार ज्ञानेश्वरी. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला जे जमेल ते त्यानं करावं हे जरी बरोबर आहे, तरी मनुष्याला आपल्या जीवनातून ज्ञानेश्वरी कधी डिलीट करू, ज्ञानेश्वरीचा स्वीकार करावा, ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा, ज्ञानेश्वरीला मैत्रीण बनवावं. ज्ञानेश्वरी नित्य तिच्याशिवाय आपल्याला गमू नये. एखाद दिवशी ज्ञानेश्वरी वाचता नाही आली
एखाद दिवशी ज्ञानेश्वरीचा अध्ययन नाही झालं तर आपला दिवस चुकल्यासारखा गेला पाहिजे. पारमार्थिक साधनेच्या दृष्टीनं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. याकरता ज्ञानेश्वरीची रचना झाली. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या समोर ज्ञानोबा राय जातात. झालेला ग्रंथ हातात घेतलाय, श्री गुरुजींच्या चरणाशी ठेवतात. गुरुदेवा, ग्रंथू नव्हे ते कृपेचे वैभव. ज्ञानेश्वर महाराजांनी जशी कृतज्ञता धारण केली ना, तशी कुणालाच धारण करता नाही. विनम्रता काय असते? ज्ञानोबाचं स्वरूप बघावं. श्री गुरूंच्या ठिकाणी लीन राहून कसं राहावं लागतं. ज्ञानोबाकडे पाहून शिका. अहंकार कधीच प्रकट करायचा नसतो. ज्ञानोबाकडे पाहून शिका. अवघडातलं अवघड सोबतलं सोबत करून कसं सांगायचं असतं. ज्ञानोबाकडे पाहून शिका. काय काय ज्ञानोबांना कवताळलं बरं. आईनं लेकराला कवताळावं ज्ञानोबा एक शब्द होता, टीकेवर टीका करा, किती गोड टीका केली. ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिली गीतेची टीका, वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा आज दादाबाई आपल्या दृष्टोत्पत्तीला येत नाही तर ज्ञानेश्वरी येते बरं. म्हणून हे स्थान अजरामर. यानंतर दादाबाई अलंकापूर मध्ये येतात. अलंकापूर मध्ये त्यांचं स्वागत. अरे काठीचा प्रसंग विस्ताराचा आहे. असो सिद्धबेटामध्ये गेले आणि गेल्यानंतर आपली ती झोपडी पाहिली आणि वडील अगोदरच तपश्चर्येला आणि प्रायश्चित्त घेण्याकरता निघून गेले. आई वडिलांचा विग्रह जाणवत होता. लेकर होतेच केवढे मोठे. 16, 14, 12 आणि 10 2 वर्षाचा असतात. 18, 16, 14 आणि 12 मग काही 12 वर्षाची. विठ्ठल भक्त गेले होते, रुक्मिणी माता गेली होती, यांना सोडून गेली होती. निवृत्तीनाथांनी निर्णय केला यांचा बाप होऊन जगायचं, यांचा आधार नाही. आणि माऊलींनी निर्णय केला आई नसल्यावर काय असतं अगमूत. जगात लोक सगळे चांगलं म्हणतील पण कोणाला ज्याला आई बाप आहे त्याची आई आणि बाप जेव्हा घरी घेऊन जातात ते घरात होतात
ज्ञानोबाराय मनात म्हणतात की आज मी अनाथ झालो असेल, पण इथून पुढे जे जे माझ्या जवळ येतील त्यांना माऊलीचं प्रेम, माऊलीचा लढीवाळपणा, माऊलीचा अंतरंग आधार मी देईन हा निर्णय केला. आणि त्या दिवसापासून ज्ञानोबाराय माऊली बनले. आज अलंकापूर क्षेत्रामध्ये जेव्हा आले, ती झोपडी त्याच्यात आई वडिलांच्या सान्निध्यात खेळत खेळत आयुष्य गेलं होतं. दारात एक मोगऱ्याचं झाड, मोगऱ्याचा वेग विस्तारला होता. ज्ञानोबारायांच्या मुखातून सहज निघून गेलं. इवलेसे रोप लाविले मारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, उल्बीची पाती मारू उलियासी आला, मनाची गुंगी गुंगीला शेला, पापर तुमा देवी बरू विठ्ठली लक्ष्मीला. माऊलीच्या अंतरंगातली आर्त भावना या शब्दाच्या आधाराने प्रगट झाली. माझ्या बाबांनी मोगरा लावला. आज संपूर्ण आसवंतामध्ये या कळ्यांचा सुगंध किती वेचला तरी कमी होत नाही. फुले वेची कायची घालू कळी निवांत होते थोडे. त्याच काळात लहान मुलांना लक्ष द्यावं, गांभीर्याचा विषय आहे. शक्यतो कार्यकर्त्यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. संतांनी वर्णन केलं, 1400 वर्षाचे चांगले होते. अहिल्यानगरच्या जवळच त्यांचा जन्म होता. 14 वेळा त्यांनी काळाला परत पाठवलं होतं. योगाची साधना केली होती. तापीच्या तीरावर स्वतःचा आश्रम बनवला होता आणि त्या ठिकाणी निवांत राहत होते. 1400 शिष्य होते, ते सगळे सेवा करत. ज्ञानोबारायांनी वेदा बोलवण्याची कथा त्यांच्या कानावर आली आणि त्या दिवसापासून त्यांनी स्वतःची पूजा सुरू केली. का? पूजेचे अधिकारी भूमीवर आले म्हणून. शिष्यांनी बराच प्रयत्न केला त्यांची पूजा करण्याचा, पण ऐकलं नाही. शेवटी ज्ञानोबारायांकडे जायचं, पण कसं जायचं त्याकरता पत्र पाठवलं. शिष्यांच्या सांगण्यावरून ते कोरं पत्र पाठवलं. 2 महत्वाचे शिष्य हे पत्र घेऊन आले होते. ज्ञानोबारायांच्या हातात जेव्हा पडलं, त्यांनी म्हटलं कोरा अर्थ आहे निवृत्तीनाथा. गुरुदेवा, निवृत्तीनाथाने म्हटलं कोरा अर्थ असेल तर त्याच्यावर कसोटी उमटवता येते, नाही तर रतीब म्हणून बाजारात खायला जात असते. जर त्याच्यावर चिरमिर केली असते तर चांगले आपलाय, चांगला आपलाय, त्याला ते खाऊ पाठवा असं निवृत्तीनाथाने म्हटल्यानंतर ज्ञानोबारायांनी स्वस्ति श्री वटेषु दोलकोनि जगदाभासु नारी मदग्रासु प्रगटला तरी. हे वटेशा, हे चांगल्या, तुझं कल्याण असो रे. जो परमात्मा मनुष्याच्या पासून लपून जगताचा आभास दाखवतो आणि ज्यावेळी स्वतः प्रगट होतो त्यावेळी जगताचा आभास विरोध करतो, अशा प्रकारचा परमात्मा.
आपलं जीवन आहे वगैरे वगैरे सांगितलं. शिष्य ते घेऊन आले. चांगल्याने वाचण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही, कळलं काहीच नाही. गुरुच्या कृपेशिवाय काही कळलं. आणि आता सामदेव महाराज ज्ञानदेवांच्या भेटीला निघाले, वाघावर बसून निघाले, सर्पाचा चाबूक घेऊन निघाले, लाखो लोकांना बरोबर घेऊन निघाले. ज्ञानोबारायांना हे कळलं, कीर्तिनाथाने म्हटलं भेटायला जायला पाहिजे. सकाळची वेळ होती, भिंतीवर बसले होते, त्या भिंतीबाईंना म्हटलं, भिंतीबाई चला चांदेवांना भेटायला जायचं. त्या भिंतीनं सूर मारला आकाशामध्ये आणि उंच अशा प्रकारे या सगळ्या बालकांना घेऊन ठेवलं. चांगदेव महाराज पाहत होते आणि लक्षात आलं की आपल्याला अजून ही सिद्धी नाहीये. आपण वाघाला ताब्यात घेऊ शकतो, सापाला ताब्यात घेऊ शकतो, पण भिंतीला म्हणू शकत नाही तू चाल म्हण. एवढ्या 16-17 वर्षाच्या छोट्याशा वयात या ज्ञानोबारायांनी एवढं कसं कमावलं. अहंकार गरीब झाला, साष्टांग नमस्कार केला. तेज सूर्या परी चौघे भिंतीवरी, देखो दिया करी नमस्कार, ऐसे शतवरी संख्या नमस्कार धारे, तव ते पातले जवळीके, जारी भेटी तोची विश्रांती जावट, छाया घनदाट बैसावया. विश्रांतीचा वट म्हणून आळंदीमध्ये जबरदस्त स्थान आहे. त्या ठिकाणी चांगदेवांची आणि ज्ञानोबारायांची भेट. आपल्या हृदयात जो आनंद आहे तो आनंद, ते प्रेम, ते ज्ञान, तो अनुभव ज्ञानोबारायांनी चांगदेवांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित केला. अलंकापूरमध्ये आले 3 लाख लोक त्यावेळी जमले होते असं वर्णन इतिहासकारांनी करून ठेवलं. आणि त्यानंतर मग या 3ही भावंडांनी मुक्ताईला हा सन्मान दिला. चांगदेवांनी मुक्ताईच्या पायावर मस्तक ठेवलं, मुक्ताईने चांगदेवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष शरीर सांभाळलं पण जे मिळालं नव्हतं ते आज या मुक्ताई नावाच्या श्री गुरूच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर अनुभव आला. आज मी जन्माला आलो. या 14 वर्षाच्या पोरीनं 1400 वर्षाच्या या आजोबाच्या पडदोबाच्या आजोबाला आता किती पिढ्या सांगू. त्यांना पाळण्यात घातलं आणि निर्गुणाचे डहाळी पाळणाला विला, तेथे सुत पहुडला मुक्ताईचा, निज निज रे बाळा नकरी पै आळी, अनुहत टाळी वाजली ते, निद्रा न जागृती स्वप्न न काही, परियसी चांग या कोले मुक्ताई, निर्गुणाचे डहाळी पाळणाला. कोण वर्णन आहे त्याच्यात स्वतःला पूर्ण विसरवून टाकावं अशा प्रकारचे. लक्षात ठेवा, चांगदेवांची भ्रांती या निमित्तानं ज्ञानोबारायांनी कालविधी जड भिंती, तरी चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आणि यानंतर महत्वाच्या अनेक गोष्टी होत चालल्या होत्या. पंढरपूर क्षेत्रात येऊन ज्ञानोबारायांची आणि नामदेवरायांची भेट झाली होती. भगवंताच्या समोर उभं राहून अभंग वृत्तातला पहिला अभंग भगवंताला पाहता पाहता रूप पाहता लोचनी
असे एक नाही हजारो अभंग ज्ञानोबारायांच्या मुखातून. नामदेवरायांनी त्यानंतर अभंग लिहिले. पहिला अभंग ज्ञानोबारायांचा. आणि म्हणून कीर्तनात भजनात कोणत्याही ठिकाणी पहिल्यांदा हा अभंग म्हटल्याशिवाय भजन कीर्तन सुरू होत नाही. अभंगाची रचना केली, अनुभवामृताची रचना झाली. पंढरीला जात असताना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणा, वारकरी बनले. माझे जीवीची आपडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी गे. ज्ञानोबारायांना एकट्याला जायचं नव्हतं बरं. ज्ञानोबारायांना न्यायचं होतं ते समाजाला न्यायचं होतं. बरं स्वतः जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाला न्यायचं असं नाही. समाधीत बसल्यानंतर सुद्धा सगळा समाज पंढरीला गेला पाहिजे या प्रयत्न म्हणून जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. सर्व सुकृताचे फळ मिळाली, शेवणी देईन पांडुरंगा. बाबत विठ्ठलाची भेटी आपले सहसाती परमात्मा श्री विठ्ठल. ज्याची भेट घेतो किंवा ज्याला विठ्ठलाची भेट होते तो विठ्ठल परमात्मा त्याच्या बरोबरीचा करून ठेवतो. हे मोठेपण सांगितलं संतांनी. परमात्मा पंढरीनाथाचं हे मोठेपण जर इतक्या मोकळ्या मनाला सांगितलं नसतं तर लक्षात ठेवा आजचा समाज पंढरीनाथाकडे इतका वळला नसता. संतांचे खूप मोठे उपकार आहेत. अतिशय गोडीने ते पंढरपुरापर्यंत प्रत्येकाला नेतात. आजही नेतात. आजही वारीचे नुसते वेध लागले. आता काय 20-22 दिवस राहिले वारीला. पण आतापासून चला ज्येष्ठ महिना सुरू झाला, चला वारीची तयारी करा, चला वर्तक्या करा, चला अमुक करा, हे करा, ते करा. आता आमच्या मनात त्याची चाहूल सुरू. ही एकट्याच्या नाही, लाखो लोकांच्या अंतःकरणात चाहूल निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं. ते ज्ञानोबा आहे. हसता खेळता परमार्थ. एक एक पाऊल पडलं की एक यज्ञाचं पुण्य मिळावं इतका सोपा घर सोडावं लागतं थोड्या काळात. पण तिथला जो आनंद आहे ना, हा या आनंदाला शब्द, हा फुकट असलेला आनंद आहे. त्याला पैसा द्यायचं कारण नाही, फक्त घर सोडावं. ज्ञानोबा हा आनंद घेतात. ज्ञानोबारायांच्या या आनंदाचा अनुभव परमात्मा पंढरीनाथ घेतो. वारीमध्ये नामदेवरायांचं कीर्तन असलं की ज्ञानोबारायांनी चाल म्हणाली आणि ती चाल म्हणत असताना परमात्मा पंढरीनाथानं स्वतः वाळवंटात द्यावं
नामदेव कीर्तन करी पुढे देवताचे पांडुरंग पुढे देवताचे पांडुरंग पुढे देवताचे पांडुरंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला पुढे देवताचे पांडुरंग चालू द्या रुक्मिणीला विचारून आले रुक्मिणीची परवानगी नसताना आले अंधारात येऊन उभे राहिले त्यांना वाटलं आपल्याला कुणीच बघणार नाही पण त्यांचं मागण्यासारखं झालं तिथे डोळे डोळे भेटून जात मांजराचे डोळे भेटून दूध प्यायला तिला वाटतं आपल्याला कोणीच बघत नाही पण सगळे बघत असतात तसं देवाला वाटतं आपल्याला कोण बघणार आणि जेव्हा नाचायला लागले देवाचं भान हरवतं आपण चोरीला आलो हे लक्षातून गेलं सगळ्यात धोका कोणता असतो माहितीये चोर चोरी करायला आल्यानंतर आपण चोरी करायला आलो हे विसरावं त्याच्या इतका धोका दुसरा कोणता नाही देवाची गीत झाली नाचता नाचता देवाचा गळा पितांबर सावध होई देवा ऐसा कोणे कवी
परिणाम झाले, नाचायला लागले तर त्यांचा पिकाभर सुटला. अरे बापरे, आता कोणाला सांगायचं? भानावर कोणीच नाही. 2-4 साधूंना कबीर महाराजांनी भानावर आणलं. अहो काय भान सुटले तुमचं, बघा ना बिनाती गीताचा काय करायचं आता? साधू या संतांनी देवाला धरले मनगटी. सगळ्या साधू साधू या संतांनी देवाला धरले मनगटी. पंढरीनाथ भगवान की, सब संतन की. जनाबाईंनी केलेले वर्णन आहे. यामध्ये परमात्मा स्वतःचा भान विसरतो. सगळ्या देवांनी, सगळ्या संतांनी भगवंताचा हात धरावा. मग देवाला काय झाले? सगळे संत म्हणले, देवा काय व्हायचे राहिले? सगळे आबरू गेली ना तुमची. कीर्तनाच्या अधीन झालेला परमात्मा स्वतःच सगळं 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 भगवंताला कीर्तनाशी इतकं तल्लीन करण्याचं काम नामदेवराय आणि ज्ञानोबाराय यांनी केलं. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली की नामदेवरायांच्या बरोबर तीर्थयात्रा करावी. देवाला बोलले, देवा एक करा, नामदेवरायांना माझ्या बरोबर द्या, तीर्थयात्रा करा. नामदेवरायांचं जे जीवन आहे हे निखळ प्रेमाचं जीवन. त्यांनी ज्ञानाचं तत्व अगोदर नाही जाणलं, पण देवावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, कोणीच करू शकत. लहानपणापासून नामदेवरायांचा देवाला गळा आहे. दूध पिण्याच्या दृष्टीने असेल, जेवू घालण्याच्या दृष्टीने असेल, जीवावर उदार होऊन त्यांनी देवाला जेवू घातलंय. पण माझा नाम्या, माझा नाम्या, माझा नाम्या हा शब्द देवाच्या तोंडात तीळ दिसत नाही. नामदेवरायांच्या डोक्यात नामदेवरायांनी हट्ट धरला तर घरी जेवायला जातात देव. इतका नामदेव महाराजांचा आहे का? थोडा वेळ नामदेव महाराज जवळ नाही आणि नाम्या कुठे त्याला बोलवा, त्याला असं म्हणून त्याला बोलवून घ्या. ही भगवंताची भूमिका. आणि 4-5 वर्षांकरता ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना मागितलं, देवाने कसं दिलं असेल विचार. अरे माझ्या काळजाचा तुकडा आहे. आरुष सावडे नामे माझे गेले, मागे मागे पुढे सांभाळावे. आरुष सावडे नामे माझे गेले. ते म्हणतात माझा नाम्या सामान्य आहे बरं, लहान पण अजून त्याचं गेलं नाही बरं.
माझ्या जवळ तो राहतो, त्याला अजून बाकीची गावं माहित नाही. परत ज्ञानोबा तुला खूप सावधान, खूप सावधान. ज्ञानोबारायांच्या हातात नामदेवरायांच्या हातीला वाट लावलं. जेव्हा वाट लावून घरी आले तेव्हा ते डोळे रडून रडून सोसले. बरं सगळं वर्णन प्रल्हादाने समजवावं, नारदाने समजवावं, मुनीने समजवावं, सगळ्यांनी शांत करण्याचा प्रयत्न. इकडे तीर्थयात्रा सुरू झाली आणि तीर्थयात्रा करता करता अनेकांनी ठिकाणी जाणं झालं. दिल्लीला जेव्हा आले तिथल्या मोगल राजांना त्यांच्या समोर कीर्तनात गाय मारून टाकली. नामदेवरायांनी कीर्तनाच्या प्रभावावरती काय उठविली. बरं अवघ्या नागनाथाला देवळाच्या मागं कीर्तन सुरू होतं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूर त्याला. अवघ्या नागनाथाचं मंदिर पूर्ण फिरलेलं आहे. कशा करता? नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. भगवान शंभू कीर्तन ऐकण्याकरता देऊळ फिरून आले. संत चमत्कार करत नाहीत, पण संतांना कमी लेखल्यानंतर देव चमत्कार करून दाखवून संतांचा मोठेपण जगात घडविले शकतात. देव संतांना मोठं करतो. राजस्थान मध्ये तहान लागली होती, पाणी नव्हतं. भगवंतानं तिथून पंढरपूरून तो खूप गळगळून ओसंडून आला. हरिपालाची एक अद्भुत गोड कथा. काशीला आले, ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे घाट. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्व ठाई. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. काशीला आले, रामनगराच्या वेशीपाशी स्वतः काशी विश्वनाथ आले ज्ञानोबांना न्याय द्या. गंगेत आले, गंगेनं पाय धरावे ज्ञानोबा. त्या ठिकाणी मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ महाराज, दत्तप्रभू, भगवान शंभू हे सगळे तिथे आले आणि सगळ्यांनी ज्ञानोबारायांना भरभरून आशीर्वाद. ठीक आहे ना? अद्भुत होतं. तीर्थयात्रा विस्ताराची होती. त्या ठिकाणी अनेकाने चर्चा होत होत्या. नामदेवरायांकडून ज्ञानोबाराय सगळं काढून घेत होते. चर्चांमधून वेगवेगळी व्याख्या, भजनाची व्याख्या काय, ध्यानाची, ध्यानतया नाम निर्विकार विके जे विश्वी माझ्या देखील विठोबासी. नामदेवरायांनी केली. ज्ञानोबारायांनी सगळं ऐकावं, ज्ञान झाले, आले, दोघांचं प्रेम एकमेकांवर जडलं आणि आता मात्र ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळा विचार येऊ. आनंदीला आले होते. गोपाळपुरात चौघ बसले होते. गोरखनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका मुक्ताई. त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट, प्रत्यक्ष कैलास सिद्धपेठ. गोपाळपुरी केली गोष्ट चौथी जणी. माऊलींच्या समाधीचा प्रसंग आता आपण पाहतो आहोत. थोडंसं संकीर्तन करूया आणि मग या शेवटच्या प्रसंगाला 15-20 मिनिटात पूर्ण करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम.
मंगळमूर्ती सुखधामा भक्तांची कल्पद्रुमा निवृत्तीची पुरुषोत्तमा नमो तुझ विद्यासागरा वैरागरा संकटी मागुनी ज्ञानेश्वरा भरित दाटले अंबरा ईश्वरा मोक्षदायी अमृतानुभव आनंद लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी संस्कृत प्राकृत वैखरी वदैती माझी आता मोक्षाची वाटा पाहिला षटचक्र चोहटा आज्ञा झाली जी वैकुंठा ज्ञानदेवो म्हणे भगवंताच्या समोर उभं राहून ज्ञानवारायांनी आता मला निरोप द्या, आता मला आज्ञा करा, तुम्ही सांगितलेलं सगळं काम पूर्ण केलेलं आहे, आता मला माझ्या आत्मसुखाशी एकरूप होऊन तो आनंद उपभोगायचा आहे, अशा प्रकारची विनंती जेव्हा ज्ञानदेवांनी केली भगवंताच्या पायाखालची वीट हल्ली बरं. आजपर्यंत ही वीट कधीच हल्ली नव्हती, आज मात्र पायाखालची वीट सरकली. ज्ञानोबा तू जायचं म्हणतो, तुला ठाऊक आहे ना तू काय बोलतोयस? अरे लाखो कोट्यवधी लोकांच्या डोळ्याचं पारणं फिरणारं तुझं हे रूप ज्यावेळी डोळ्याच्या आड जाईल त्यावेळी जगाची अवस्था काय होईल याची कल्पना केली का? ज्ञानोबा अजून आणि ते गप्प झाले. ते बोलायला तयार ज्ञानोबारायने पुन्हा पुन्हा म्हणाला, देवा समाधीत आपण द्यावी, आपल्या हाताने द्यावी, असं थोडी विनंती आहे. रुक्मिणी मातेने मध्यस्थी केली. देव बोलत नव्हते. रुक्मिणी मातेने एक म्हटलं, देवा तुम्हाला वाटतंय ज्ञानोबाने राहावं, ज्ञानोबाला वाटतंय समाधीत बसावं, तुमची पण इच्छा आहे, ज्ञानोबाची इच्छा आहे, पण खरं सांगू भक्ताच्या इच्छेपुढे तुमची इच्छेला कोणी किंमत दिली आणि तुम्ही तरी कुठे देता? चला ज्ञानोबाला समाधी दिली पाहिजे. आपल्या पोटच्या गोळ्याचं आपल्या पोरीचं लग्न आल्यानंतर बापाची जी परिस्थिती होती तयारी सगळी करतो, पण आतून धसधसा घडत असतो. माझ्या पांडुरंगाची अवस्था ती झाली. तेव्हा तयारी कोणतीच कमी घेऊन येते. त्रैलोक्यातल्या ज्या ज्या महत्वाच्या व्यक्ती होत्या त्या सगळ्यांना बोलावलं. गरुड हनुमंतांना पाठवलं, जा माझ्या ज्ञानोबांचा सोहळा आहे, त्याला मी माझ्या हाताने समाधी देणार आहे. जे जे ऋषी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या सगळ्यांना बोलवणार. सगळ्यांना बोलवलं.
कार्तिक एकादशीचा तो पर्व होता. सगळ्या बारीक रस निघून गेला होता. म्हणता वाऱ्यासाठी एकांती बसत होती. पंढरी उदास झाली होती. ज्ञानोबारायाने सगळ्यांना इतका गळा लावला होता, इतकं आपलंसं केलं होतं, इतके गोड बोलत होते आणि प्रत्येकाच्या कामाकडे प्रत्येकाला माऊली आपलेसे वाटत. काय करावं, भगवंताने सगळ्यांना सांगितलं पंढरीहून कोणीही आपापल्या गावी जाणार नाही. पंढरीहून सगळ्यांनी पौर्णिमेचा काना घ्यायचा आणि लगेच आळंदीकडे निघायचं. आदेश झाला होता. त्यानुसार सगळे संत 8 दिवसाचा प्रवास करून अष्टमीला अलंकापूर क्षेत्रात पंढरीचा बोहा आला. अलंकापुरी इंद्रायणी केली. विश्वकर्माला भगवंतानं बोलावलं होतं. संपूर्ण इंद्रायणीवर मंडप दिला होता. अनेक प्रकारच्या पताका त्याला लावलेल्या आहेत. धन्य इंद्रायणी, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. धन्य ज्ञानेश्वर पुण्य भूमी, धन्य ज्ञानेश्वर पुण्य भूमी. धन्य इंद्रायणी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुभान. अलंकापूर धन्य, इंद्रायणी धन्य, पिंपळाचा पार धन्य. असं हे अलंकापूर क्षेत्र आज भगवान शंभू, भगवान महादेव, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव या सगळ्यांच्या पायाला जोडी. ब्रह्मदेवांना सुद्धा काम दिलं होतं बरं. समाधी उघडत असताना समाधी उघडण्याची जबाबदारी मामलकांच्या 4 मुलांवर दिली होती. नारायण, विठोबा, गोविंद आणि महादेव. आणि ती उघडून जेव्हा एक 4 जण आत गेले त्यावेळी ब्रह्मदेवांना लक्ष ठेवण्याचं काम. ब्रह्मदेवांनी सगळं व्यवस्थित जणू आताच तिची तयारी केली आहे अशा प्रकारचे गर्भ, फुलं, तुळशी ताज्या ताज्या होत्या. कसं असेल हे? तांबेरायांनी सगळ्या संतांनी देवाला विचारलं, देवा आजपर्यंत आम्ही तुम्हाला असं कधी पाहिलं नव्हतं. चालते फिरते देव आज आम्ही बघतो. आम्हाला हे सांगा की या ठिकाणी कोणतं क्षेत्र होतं? पुस्तकाती संत सांगा देवा माते, पूर्वी येथे होते कोण क्षेत्र. देव म्हणे स्थळ सिद्ध हे नावी, येथेची समाधी ज्ञानोबा ज्ञानदेवा. अष्टोत्तर श्री वेळा
साधिली समाधी ऐसे कनादी स्थळसे नावा म्हणे देवा सांगितले उत्तम ज्ञानांजन सुगम देखो डोळा. तेव्हा आम्हाला सांगा या क्षेत्राचा एवढा महिमा काय. देवाने म्हटलं ऐका ऐका संतांनो, हे काही हक्काचं क्षेत्र नाहीये. याच ठिकाणी माझ्या ज्ञानोबानं या अगोदर 108 वेळा अवतार घेऊन इथे समाधी दिली. अष्टोत्तरशे वेळा साधली समाधी. ज्ञानोबा काय एका युगाचे नाही, अनंत अनंत युगांमध्ये ज्ञानोबारायांनी अवतार घेतलेला आहे. ज्ञानेश्वर या नावानच अवतार घेतलेला आहे. आणि समाधी सुद्धा आज आपण जिथे पाहतो तिथे समाधी 108 वेळा. साधं सरळ नाहीये. दशमीचा दिवस होता. सगळ्यांनी इंद्रायणी स्नान केलं होतं, प्रदक्षिणा केली होती, भोजनादी झालं होतं. एकादशी आली. हरिदिनी आहे आज. कोणी पण सगळेच जण पाणी सुद्धा घेत नाहीये. म्हणजे पाणी सुद्धा घेत नाही. रात्रंदिवस कीर्तन सुरू आहे. अनेक संत महंतांना कीर्तनाची सेवा दिली आहे. केंदूरचे पाठक पाठक आले होते, त्यांनाही सेवा मिळाली. आश्चर्य आहे बरं, त्या काळात ज्यांना ज्यांना सेवा मिळाल्या होत्या आज त्यांचे वंशज त्या दिवशी सेवा करतात. 750 वर्षानंतर सुद्धा ती अविच्छिन्न परंपरा. एकादशी होत गेली. द्वादशीचा दिवस आहे. सकाळी भगवंतानं रुक्मिणी मातेला राधाजींना बोलवलं. एका आज सिद्धीचा स्वयंपाक करायचा नाही, आज सगळा स्वयंपाक तुम्हाला तुमच्या अंगाला करायचा आहे. भगवान शंभूंनी म्हटलं बघा त्यांच्या तिघी जरी स्वयंपाकाला लागल्या, तुम्ही इकडं तिकडं करू नका, जा स्वयंपाक करा. इकडे राधाजी, रुक्मिणी माता आणि सत्यभामा, आणि इकडे गंगा आणि गौरी, 5 जणींना स्वयंपाकाला लावलं. 3 लाख लोकांचा स्वयंपाक केला. बाहेर कोण होतास? स्वतः परमात्मा सोहळ्यात सगळ्यांना वाढीत होते. सोहळ्याने हरी वाढीतो सगळा, मनिता कळवळा कोण जाणे. रुक्मिणीची कानी सांगितली गोष्ट, विस्तारावे ताट ज्ञानदेवा. रुक्मिणीच्या कानात धावत धावत रुक्मिणी माता तिकडून इकडे घाईने वाढीत होते. तेवढ्यात पाहिलं रुक्मिणी 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 आई. काय? अगं एक छान सोन्याचं ताट घे आणि सगळं त्यात व्यवस्थित वाढ. रुक्मिणीने म्हटलं देवा एवढ्या सगळ्यांना जीव घालायचं चाललंय, आमची प्रेरणा दिलगिरी चालली, आणि आता कोण असा विशेष पाहुणा आला. देवाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि देवाला म्हटलं रुक्मिणी माझ्या ज्ञानोबाला मी माझ्या हाताने जीव घालणार आहे. पाठ रंगोळी केली आहे. रुक्मिणी माता स्वतः वाढते. ज्ञानोबाला आणत बसवलं आणि प्रभू स्वतः एक 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 खास ज्ञानोबाला घडवलं. सगळे संत आम्हा म्हणजे संत कासावीस सारे लावी ती पदं डोळी आणि प्रत्येकाला जीव घालावं. ती लेकरू आता परत कधी दिसणार नाही. आईला जाणवावं आणि त्या व्यक्तीनं कसलं जीव घालावं. तेव्हाची अवस्था कशी
इकडे जीवन चाललं होतं, इकडे निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताई कोपऱ्यात बसले, आधारहीन झाल्यासारखे दिसले. पांडुरंगाने म्हटलं, रे निवृत्ती सोपान मुक्ती कुठे आहे? एकमेकांकडे बघत होते, ढलकसा रडत होते. पांडुरंग तिथे जातात. निवृत्ती सोपान मुक्ताई दाखवली, दर्यनी कंठी पांडुरंगी, कळवळीनी मनी करीती दीर्घध्वनी, आठविती मनी ज्ञानदेव. पांडुरंग त्यांना गळ्याशी जोर जोरात, अरे एखादा प्राणी ओरडावा तसं रडत होत. तेव्हा आता तारोबा समाधीत गेल्यानंतर आम्ही काय करायचं, आम्ही कोणाकडे पाहायचं? तेव्हा पांडुरंगाने शांत करण्याचा प्रयत्न केला. निवृत्ती, अरे तूच का रे? तो एवढा सगळा छळ झालेला असताना शांतपणे सगळ्यांना आधार देत होता, तूच ना तू? निवृत्ती काकांनी म्हटलं, हो तोच आहे मी. मृत्यूवर न राहणारा मी आहे, पण माझ्या तळोबानं मला चोलडा लावला, जी प्रेम लावलं, जी जवळीक दिली, जी तिखटता दिली, त्यानं मला निवृत्त दैवत आहे. ज्ञानी आणि देशी करावी तरी खंती, अज्ञानाचा किती पाडा. देव शांत केलं. आज सगळ्या साधूंची पूजा ज्ञानोबारायांकडून भगवंतांकडून घेतली होती. खूप साहित्य आणलं होतं, कुठेच कमी केलं नव्हतं. गुलाजीने आणले होते, कमंडलू आणले होते, गंध आणले होते, शाला आणल्या होत्या, जे पाहिजे ते सगळं आणलेलं आहे. दशमीच्या दिवशी संध्याकाळी एक गोष्ट घडली होती. इंद्रायणीच्या तीरावर प्रदक्षिणा ज्यावेळी आली त्यावेळी प्रभूंनी सांगितलं, या इंद्रायणी या अलंकापूर क्षेत्रामध्ये जो येऊन कीर्तन करील, निर्दम भाग करील, निष्कामतेनं करील, विनम्र होऊन करील, त्याला वैकुंठाला जाण्याकरता दुसरं काहीही करावं लागणार. अलंकापुरी जो करील कीर्तन, तया लागी येणे वैकुंठीचे. मी त्याला सहज वैकुंठाला नेईन. खूप अलंकापूर मधला दगड सुद्धा सामान्य दगड नाही, ते मोठमोठे थोर साधू संत. त्रयोदशीचा दिवस उजाडत होता. सगळ्यांनी आपापली सगळे नित्यकर्म आटोपली होती. आता ज्ञानदेवांना निरोप देण्याचा वेळ देण्याची वेळ जसं जवळ येत होती, तसं तसं देवाचं हृदय फुटायला लागलं होतं. कल्पनाच करवत नव्हती. ज्ञानदेवांनी यावेळी देवाचं पूजन केलं, निवृत्तीनाथांचं पूजन केलं. दोघांच्या समोर बसले. निवृत्तीनाथांच्या समोर हात जोडून म्हणतात, पाळिलो पाळिलो पोशिलो चालवी गालडा, बामाघा तू बाळा निवृत्ती राजा. स्वामीची आयोगे झालो स्वरूपाकार, उतरलो पार भवनदी.
आजपर्यंत माझा लढा तुम्ही पाडला, मला पोचलं, हे सगळं केलं. आता याच्यावर अशीच पूर्ण दृष्टी राहू द्या. निवृत्तीने हात उतरिला वदना, त्यागिले निधाना आम्हाला हवी. अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरु शिष्यपण खूप आठवतो, पण माझ्या ज्ञानोबानं माझी अमर्यादा कधी केली असा एकही प्रसंग मला आठवत कधीच आठवत नाही. इतकी सुशीलता माझ्या ज्ञानोबाची आहे. आता ज्ञानोबाने भगवंताला एक म्हटलं, बाबा बाळचंदो, आता मला काही देऊ नका, तुझ्या नामाची समाधी कृपाने द्यावी. तेव्हा तुझ्या नामाची समाधी द्या. समाधीचं विवर उघडलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराज एकीकडून आहेत, परमात्मा पंढरीनाथ एकीकडून आहे. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, जाती ज्ञानेश्वर समाधीसी. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, जाती ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची आमाशा घातले माझवण, कैसेची गगन कालवले. नाही दिशा धुंद हृदयाचा वीण, कैसेची गगन कालवले. आकाश निरभ्र झाले, उदास झाले, सगळं वातावरण उदास झाले. नदीच्या पाण्यात किंवा विहिरीच्या पाण्यात मासवण म्हणजे विष जर टाकलं तर त्यावेळी माशांची तडफड कशी व्हावी ना, तशी प्रत्येक मनुष्याच्या मनाची तडफड होती. आळंदीतल्या गायी आज पाणी पित नाहीये. प्रत्येक प्राण्याच्या मनावर ज्ञानोबाच्या समाधीला जाण्याचा परिणाम झाला. जाऊने ज्ञानेश्वर बैसले आसना, पुढे ज्ञानेश्वरी ज्ञानोबाच्या आसनावर दोघांनी बसलं. समोर ज्ञानेश्वरी ठेवली आहे. तीन वेळाचे भा जोडिले कर कमळ, राधा गियले डोळे ज्ञान दे. ज्ञानेश्वर बाबांनी म्हटलं, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पार परमी ठेवा देवा. मला आपण सुखी केलं, माझं चिंता आता तुझ्या चरण कमलाशी राहील एवढंच मला द्या. देवांनी परवानगी दिली आणि आता झाकीले डोळे ज्ञान दे. ही मुद्रा डोळा निरंजनी झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान दे. ही मुद्रा किती आहे? शरीर निरंजना, अंतःकरणाच्या वृत्ती निरंजना लीन केल्या,
दोघे ज्ञानोबारायांच्या शांत पुतळेकडे पाहत होते. दोघांच्या डोळ्यातून आसू वाहत होती. आपल्या डोळ्याला ओझर झालेल्या त्या ज्ञानोबारायांचं रूप आठवून सगळे संत आंबरला पडतो. वृत्तीने मागणी आठवली गोपाळा दाखविली शिला समाधीची. ज्ञानोबारायांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाकडे पाहताना कुणाचे डोळे थांबत नाही. शेवटी गोपाळाच्या भगवंताच्या हाताला धरलं घेऊन ती करताना चला होईल उशीर आता पुरे. पण हळूहळू उभं आणलं. शिला वर सरकवून दिली. बाबा चार तेव्हा पळत पळत दूर दिला जाते आणि पळत पकडतरी जाते फुलाची ओंजळ या समाधीवर सगळ्यात पहिल्यांदा पाहिली. नावा म्हणे देवा लोकला ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु ज्ञानराजांची समाधी सर्वांनी 2 दिवस राहून याचा उत्सव केला. अमावस्येला झाला. त्यानंतर पुढे चालून सोपान काकांची समाधी, कवींची समाधी, योगीनाथांची समाधी, चांगदेवांची समाधी प्रभूंनी स्वतःच्या हाताने दिली आहे. अशा प्रकाराने सगळे संत व्यापक होऊन समाजाच्या कल्याणाकरता स्थिर झाले. त्यांचं चरित्र अलौकिक आहे, अद्भुत आहे. आपल्याला अंतरंग बनविणार अशा प्रकारे ज्ञानोबा यांच्या या चरित्राच्या शेवटी गुरु सेवेनागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. गुरु सेवेनागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु ज्ञानोबा यांच्या
या अलौकिक चरित्राने आपल्याला जसं जमलं तसं आपण करण्याचा प्रयत्न केला. खरोखर हे चरित्र इतक्या थोडक्यात सांगावं असं अजिबात नाही. मनाला खूप 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 आवरून हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ समाधी ही तास तुवांत त्याच्यात भ्रममान होऊन सांगावी अशा प्रकारचे हे चरित्र आहे. नामदेवराय इत्यादी संतांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी हे चरित्र आपल्याला दिले. या 2 दिवसामध्ये हे चरित्र सांगत असताना जर या जीवाकडून सिद्धांताच्या दृष्टीने काही चूक झाली असेल, बोलता बोलता ओघानं कोणाच्या मनाला लागेल असं बोलणं गेलं असेल तर श्रोत्यांनी गुलाल अंतःकरणाने क्षमा करावी. खरं तर हे चरित्र संपू नये असंच आहे. शेवटी एक वेदवाणी सगळ्यांना केली. वक्त्यांना श्रोत्याला विचारू नये, पण मर्यादा सोडून एक प्रश्न विचारतो. खरंच तुम्हाला ही कथा आवडली का? आवडली असेल तर एक देणार मला, एक प्रार्थना केली. ज्ञानोबारायांसमोर आणि परमात्मा पंढरीनाथासमोर आता तुमचं जे मन तयार झालेलं आहे त्या मनानं प्रार्थना करा. या जीवाला जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानोबारायांची कथा गाता यावी एवढंच देवाला मला करावं. थोडी प्रार्थना करा, बाकी काही मिळवायचं नाही. ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या अमृतामध्ये आपल्याला स्वतःला डोंबवून टाकता यावं एवढं फक्त देवानं आम्हाला द्यावं. लक्षात ठेवा, श्रोते आमचे मायबाप आहे, श्रोते आमचं आराध्य आहे. आज तुम्ही जर या प्रकारानं देवाला प्रार्थना कराल सच्चा हृदयानं, तर लक्षात ठेवा आम्हाला हे निश्चित मिळेल. भगवंताला आवडणारी ही कथा आमच्याकडून होत राहावी, प्रत्येक श्रोत्याला आवडणारी ही कथा व्हावी, त्याच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही कथा व्हावी, तेवढी प्रार्थना या निमित्ताने श्रोत्यांना करतो. आदरणीय हरिहर खन्ना यांच्या या नियोजनात अगदी शेवटचे 3 दिवस अधिक महिन्याचे बरेच काढता आले. पण श्रोत्यांच्या सान्निध्यात हा अनुभव, हा आनंद आपल्याला घेता आला. आता या ठिकाणी आपली कथा समापनाला जाते. मी भक्ती करतो ज्ञानोबानंतर काहीतरी Hare
शांत बसून आनंद घेणं एवढीच त्याची पावती. ज्ञानोबा माऊली तुकाराम